हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर बघा, आज आईच्या इथून निघण्याची वेळ आली. कसे 5-6 दिवस कसे गेले काय समजलंच नाही. आता आम्ही सगळेजण आवरून बसलोय आणि वैभव बाहेर गेलाय त्याच्यामुळे बसलोय. आता वैभव आल्याच्या नंतर ना आम्ही जाणार आहे. इकडे बघा सगळे आवरून बसलेत. अनु, अभि, सारिका, आर्यन, ओ, तर सगळ्यांनी आवरून बसलेले. तर आता जायचंय, आम्ही जाणार आहे बसने. त्याच्यामुळे मग वैभव येईपर्यंत थांबले. वैभव सोडवायला येणार आहे आणि बसने बसवून देणार आहे. तर आता बसने बसवून देईपर्यंत थांबलोय. कसे गेले 4-5 दिवस काहीच कळलं नाही. यायच्या आधी वाटतं की तिथे करमायचं नाही, पण एकदा आले की नाही मग इथनं जाऊच वाटत नाही, असं होतं. तर सो आज आता आम्ही निघालोय. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. बसने जाणार आहे. तर बसने पण व्हिडिओ गर्दी असते खूप दिवाळीमुळे. पूर्ण एसटी बघा. आता उरुळी कांचन मध्ये आलेलो आहे आणि आता ते न्यायला येईपर्यंत आम्ही ते थांबले. आधीच फोन केला होता पण ते काय अजून न्यायला आले नाहीत. इथे बसलोय आम्ही हॉटेलच्या पुढे. उरुळी कांचन मध्ये गर्दी किती आहे बघा. काय वा किती गर्दी. इथे रोड चौकात महत्वाचा पॉइंट होता ना, इथून गाड्या यायच्या जायच्या वळायच्या, तर तो बंद केलेला आहे आता आणि पुढच्या साईडला तिकडच्या साईडला केलेला आहे. नाही तर इथं रोड होता ज्यावेळेस त्यावेळेस तर लय गर्दी होत होती. आता आम्ही जाणार इकडनं. तर बघा आता आलेलो आहे वळती मध्ये. त्यांनी न्यायला आले होते आणि आता वरतीत आलोय. चाललोय घरी आता. बावळे उभा राहून म्हटलं मी, आम्हाला जागाच नव्हती बसली एसटी मध्ये. सारिकाला विचार, मी म्हटलं एसटीत सुद्धा उभा राहून आलो. जरा ऐकलं नसल, कमी ऐकलं असल. जुगण्याला पण मी उभा राहूनच घेतलं होतं माहितीये का. सारिकाला उतरवलं कुरकुम मध्ये, तिथून मग आम्ही आलो. तर चला आता आम्ही घरी पोहोचेल थोड्या वेळातच. सो आताचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका. तर भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या